विद्यार्थी मित्रांनो, आज आपण निबंध लेखनाची पूर्वतयारी याविषयी चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, निबंध लेखन हे आपल्या 12वी बोर्डच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला निबंधासाठी जी कृतीपत्रिकेमध्ये शेवटची कृती आहे ती 10 मार्कासाठी आहे आणि निबंध लेखन हा 10 मार्क मिळवून देणारा प्रश्न आहे आणि म्हणून आपण निबंधासाठी वेळ देणं, निबंधाची चांगली तयारी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो, निबंध लेखनाची पूर्वतयारी कशी करावी याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. निबंध लेखनाची पूर्वतयारी आपल्याला जाणीवपूर्वक करावी लागते. त्यासाठी आपल्याला श्रवण कौशल्य, संभाषण कौशल्य, वाचन कौशल्य, लेखन कौशल्य, निरीक्षण कौशल्य, मनन चिंतन कौशल्य, शब्दसंपत्ती विकास आणि लेखन सराव यावर भर दिला पाहिजे. मी आता जे सांगितलेले सर्व प्रकारचे कौशल्य आहे ती कौशल्य आपण आत्मसात केली पाहिजे. जाणीवपूर्वक त्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आणि हे सगळे कौशल्य जर आत्मसात केले तर तुम्हाला चांगल्या प्रकारचं निबंध लेखन करता येऊ शकतं. आणि चांगल्या प्रकारचं निबंध लेखन जर तुम्ही परीक्षेमध्ये केलं तर तुम्हाला 10 पैकी 9 मार्कसुद्धा त्या ठिकाणी मिळू शकतात. आणि म्हणून विद्यार्थ्यांनो, आपण आज या सगळ्या ज्या प्रकारची जी कौशल्य आहे त्या कौशल्यांचा क्रमवार विचार करणार आहोत. पहिलं कौशल्य आहे श्रवण कौशल्य. श्रवण कौशल्य आतापर्यंत आपण बऱ्यापैकी आत्मसात केलेलं आहे. आपण प्रत्येक वेळ त्या ठिकाणी समोरच्या व्यक्तीचे विचार त्या ठिकाणी ऐकतो. तुम्ही आत्ताही माझं लेक्चर ऐकता, हे तुमचं श्रवण कौशल्य चालू आहे आणि त्याच्यातून काय होतं, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळतात. श्रवणामधून आपली शब्दसंपत्ती वाढते, विचार प्रक्रियेचा आपला विकास होतो आणि त्यामुळं काय होतं, आपण हे श्रवण कौशल्य आपण व्यवस्थितपणे जर त्या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला अनेक गोष्टी, आपण चांगल्या प्रकारचं भाषण देणाऱ्या व्यक्तींची भाषणं ऐकली पाहिजे, चांगल्या चांगल्या चर्चा ऐकल्या पाहिजे, रेडिओ आणि दूरदर्शनवरील जे व्याख्याने आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्यक्रम आहेत ते आपण ऐकले पाहिजे. वक्तृत्व स्पर्धेमध्ये अनेक चांगले चांगले विद्यार्थी चांगल्या प्रकारचं भाषण करतात, ती भाषणं आपण ऐकली पाहिजे. आंतरजालावरील उपलब्ध असलेली व्याख्याने आपण ऐकली पाहिजे, चांगल्या प्रकारची गाणी ऐकली पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस तुमचा श्रवण कौशल्याचा अतिशय चांगल्या प्रकारे विकास झालेला असेल, तुम्हाला आपोआप ह्या सगळ्या गोष्टी आणि तुम्ही एक बहुश्रुत असं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपलं श्रवण कौशल्य आपण चांगल्या प्रकारे जोपासलं पाहिजे. दुसरं जे कौशल्य आहे ते म्हणजे संभाषण कौशल्य. संभाषणातून भाषेच्या उपयोजनाची संधी आपल्याला मिळत असते, विचारांना चालना मिळते. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा आपण वक्तृत्व स्पर्धांमध्ये, परिसंवादांमध्ये, चर्चांमध्ये सहभागी व्हावं. आपल्या आवडत्या विषयावर आपण बोललं पाहिजे, आपण आपल्या शिक्षकांबरोबर चर्चा केली पाहिजे. त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा आपल्याला व्यक्त होण्याला संधी मिळेल तेव्हा आपण व्यक्त झालं पाहिजे. आपल्या मनातले विचार आपण सहजपणे मांडू शकलो पाहिजे. त्याला एक प्रवाहीपणा येण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी संभाषणातून साध्य, आणि अशा प्रकारे जर आपलं संभाषण कौशल्य चांगल्या प्रकारे वाढत गेलं तर ते सुद्धा आपल्याला निबंध लेखनासाठी विद्यार्थ्यांनो उपयुक्त ठरू शकतं. तिसरं जे कौशल्य आहे वाचन कौशल्य. विद्यार्थ्यांनो, वाचन कौशल्य हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण भरपूर वाचन केलं पाहिजे. आपण दररोज दैनिक वृत्तपत्रे वाचली पाहिजे, अन्य नियतकालिके वाचली पाहिजे, आपण आवडती पुस्तके वाचत राहिली पाहिजे. आंतरजालवरील आपला जो काही मजकूर येतो, तो जो वाचनीय मजकूर जो उपलब्ध असतो तो आपण वाचला पाहिजे. अनेक पुस्तकं आपण वाचली पाहिजे.
आपण अनेक कविता संग्रह वाचले पाहिजे. आपल्याला त्या ठिकाणी जर आपण अशा पद्धतीनं रसिक होऊन जर वाचन करत राहिलो तर आपोआप वाचनाने आपली भाषा विकसित होते. वाचनामुळं आपली शब्दसंपत्ती वाढते. विचारांची मांडणी त्या ठिकाणी कळेल. विचारांना चालना मिळेल. सर्जनाची प्रेरणा त्या ठिकाणी आपल्याला मिळते. निबंध लेखनासाठी निवडलेल्या विषयासंबंधीचे वाचन आपण केले पाहिजे आणि मग आपण जर निबंध घेतला तर तो आपण चांगल्या प्रकारे म्हणून वाचन कौशल्यसुद्धा विद्यार्थ्यांनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण सर्वांनी भरपूर वाचलं त्या ठिकाणी पाहिजे. कुठंतरी आपल्याला म्हटलं जातं आहे, एका लेखकाने मांडलेले विचार आहे, वाचाल तर वाचाल. आपण वाचलं तर त्या ठिकाणी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी. चौथं जे कौशल्य आहे लेखन कौशल्य. आपण जसं पाहिलं तुम्ही की श्रवण कौशल्य, संभाषण कौशल्य, वाचन कौशल्य जे महत्त्वाचं आहे. आपल्याला जे आवडतं ते आपण वाचतो, पण जे आपल्याला आवडले आहे, जे आपल्याला सुचलं, जे पटलं ते आपण काय केलं पाहिजे, लिहून ठेवलं पाहिजे. बऱ्याच वेळेस आपल्याकडून लिखाण होत नाही, आपण ते लिहून ठेवत नाही. लिहून न ठेवल्यामुळं त्याचं विस्मरण होतं, परत आपल्याला ते आठवलंच असं सांगता येत नाही. म्हणून विद्यार्थ्यांना आपण एक स्वतंत्र आपल्या विचारांना गती देण्यासाठी आपण जे ऐकलं, वाचलं, आपल्याला जे आवडलं, जे पटलं ते आपण तत्परतेने आपल्या एखाद्या स्वच्छ अशा वहीमध्ये ते विचार आपण लिखित स्वरूपात ठेवले पाहिजे. आणि मग आपल्याला नंतर कधी थोडासा वेळ मिळाला, रिकामा वेळ आहे, तुम्ही निवांत आहात, तुम्हाला दुसरं कुठलंच काम नाही, तेव्हा तुम्ही ती वही घेऊन जर उचकला तर तुम्ही पूर्वी जे तुम्हाला लिहिलेलं आहे ते त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर तुम्हाला भरभर पूर्वीच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आठवल्या जातात. म्हणून लेखन कौशल्यसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. ते आपल्या निबंध लेखनाचं एक बीज भांडवल आहे. आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यातून अनेक गोष्टी नेमकेपणाने तुम्हाला त्या ठिकाणी माहीत होतील. तुम्हाला नंतर त्या ठिकाणी निबंध लिहिण्यासाठी तुम्हाला त्या अनुकूल झाल्याशिवाय. म्हणून लेखन कौशल्यसुद्धा निबंध लेखनासाठी अत्यंत महत्त्वाचं असं कौशल्य आहे. पाचवं कौशल्य आहे विद्यार्थ्यांनो निरीक्षण कौशल्य. आपल्या भोवती घडणाऱ्या घटनांचे बारकाईने निरीक्षण करा. आपण आपल्या अवतीभोवती तुम्ही कॉलेजमध्ये आहात, कॉलेजमध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांचं निरीक्षण करा. तुम्ही वेगळं एखादं प्रदर्शन वगैरे पाहायला गेलं, तिथं गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी एकूण ते विद्यार्थी कसे आहे, त्यांनी काय प्रयोग मांडलेले आहे, ते कसं दाखवतात, त्या प्रयोगामध्ये असणारं नाविन्य कोणतं आहे, तुम्ही त्याचं निरीक्षण केलं पाहिजे. तुम्ही साधं भाजी मंडईमध्ये गेलात, मंडईमध्ये त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहे त्या तुम्ही बारकाईने पाहिल्या पाहिजे. मग रेल्वे स्टेशन असो, ग्रंथालय असो, उपहारगृह असो, बाजार असो, मेळावे असो, सभा संमेलन, अशा प्रत्येक ठिकाणी ज्या काही घडामोडी घडत असतात, ज्या ज्या गोष्टी घडतात त्या तुम्ही निरीक्षण करून पाहिल्या पाहिजे. नेमकं काय आहे, तिथली माणसं कशी आहेत, ते कसे बोलतात, त्यांचा पेहराव कसा आहे, त्यांच्या हालचाली वगैरे कशा आहेत, त्या तुम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या निसर्गरम्य वातावरणात गेला, तिथं असणारे पशु पक्षी वगैरे ते पहा. त्या ठिकाणी ते कसे चिवचिव करतात, काय त्यांचं त्या ठिकाणी चाललेलं आहे, निसर्गामध्ये आणखीही कोणत्या गोष्टी आहेत ते तुम्हाला निरीक्षणातून त्या ठिकाणी कळू शकतं. तुम्ही उद्या क्रिकेटची मॅच पाहायला गेले, तिथलं ग्राउंडवर काय आहे, लोक वगैरे कशा प्रतिक्रिया देतात, कोण काय करतं आहे वगैरे, कॅमेरा कसा चालतो, क्रिकेटर कसे खेळतात, कोणाला कोणती संधी कशा प्रकारे उपलब्ध झाली, या सगळ्या गोष्टींचं काय केलं पाहिजे, आपण निरीक्षण केलं पाहिजे. आणि निरीक्षणामधून तुम्हाला साध्या साध्या गोष्टींमध्येही मोठा आशय गवसल्याशिवाय राहणार नाही. आणि निबंध लेखनामध्ये विद्यार्थ्यांनो तो आशयसुद्धा आपल्याला अत्यंत महत्त्वाचा ठरतो आणि तुम्ही निबंधामध्ये जास्तीत जास्त गोष्टी मांडू शकता. तुमचा निबंध चांगल्या प्रकारचा होऊ शकतो. सहावं जे कौशल्य आहे विद्यार्थ्यांनो आपलं शब्दसंपत्ती. शब्दसंपत्तीचा विकास
शब्दसंपत्तीसुद्धा खूप महत्त्वाची. शब्दसाठा असला तरच आपण जास्त बोलू शकतो, तरच आपण चांगलं बोलू शकतो, तरच आपण चांगला विचार त्या ठिकाणी मांडू शकतो. आमचे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या शतकातच आपल्याला शब्दसंपत्तीबरोबर त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचा अध्याय 4 आणि ओवी क्रमांक 215मध्ये आपल्याला काय सांगितलं? जैसे बिंब तरी बचके एवढे, परिप्रकाश त्रैलोक्य थोकडे, शब्दांची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. ज्ञानेश्वर महाराज या ओळीमध्ये आपल्याला काय म्हणतात? आपल्याला सर्वांना सूर्य माहीत आहे आणि आपण सूर्याकडे जर पाहिलं तर सूर्य केवढा दिसतो आपल्याला? तळ हाता एवढा दिसतो. पण तळ हाता एवढा दिसणारा तो सूर्य पूर्णपणे त्रिभुवनाला प्रकाश देण्याचं काम करतो किंवा त्रिभुवनाला ऊन पाडील असा त्याचा प्रकाश आहे. माऊली म्हणतात शब्दांचं सुद्धा तसंच आहे. शब्द म्हणजे त्या ठिकाणी निबंध लेखनासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमची शब्दसाठा कसा आहे, कसे शब्द वापरता, तुमच्याकडे शब्दांची श्रीमंती कशी आहे, ती तुम्ही अचूक वापरतात का, नेमकं वापरतात का? काही माणसं एकदम अचूक बोलतात, बरंच काही चाललेलं असलं ना एखादा एकच शब्द टाकतो पण सगळ्यांना हसायला लावतो वगैरे, ते त्याचं कौशल्य आहे, ती त्याची शब्दसंपत्ता एकदम त्या ठिकाणी बरोबर अगदी परिणामकारक तो त्या ठिकाणी वापरू शकतो. आणि म्हणून आपली शब्दसंपत्तीचा विकास झालेला असावा. तुम्हाला समानार्थी शब्द माहीत पाहिजे, विरुद्धार्थी शब्द माहिती पाहिजे, एका शब्दाबद्दल अनेक शब्द माहीत असले पाहिजे, अनेक शब्दाबद्दल एक शब्द माहीत असला पाहिजे, तत्सम शब्द माहीत असले पाहिजे, तद्भव शब्द माहीत असले पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर अशी वचनं त्या ठिकाणी माहीत असले पाहिजे, वाक्प्रचार माहीत असले पाहिजे, म्हणी माहीत असल्या पाहिजे, तुम्हाला वेगवेगळ्या काव्यपंक्ती आल्या पाहिजे. आपण निबंधामध्ये सहज काव्यपंक्ती जर टाकल्या तर तो निबंध आणखी दर्जेदार होईल. तुम्हाला निबंधामध्ये अवतरण चिन्ह वगैरे कुठं द्यायचे काय ते माहीत पाहिजे. अलंकारिक वाक्य जर तुम्हाला येत असले ते तुम्ही लिहिलं पाहिजे. आणि छोटेसे चुटके वगैरे जे आहे, विनोद आहे, एखादा प्रसंग आहे, एखादा दाखला आहे, हे तुम्हाला तुमच्या निबंधामध्ये विद्यार्थ्यांनो आवर्जून टाकता येतं. आणि ती गोष्ट त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून तुम्हाला तसं त्या ठिकाणी येणं, तुमची शब्दसंपत्ती अतिशय चांगली असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शब्दसंपत्ती अतिशय चांगली असावी असं त्या ठिकाणी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. 7वं कौशल्य आहे सराव. निबंध लेखनाचा प्रत्येक विद्यार्थ्याने चांगल्या प्रकारे सराव केलाच पाहिजे. विद्यार्थ्यांनो, त्यामुळे तर मी तुम्हाला सांगतो की आम्ही तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांनो, निबंधाचे जे 5 प्रकार आहे कोणते आपण मागच्या वेळेस पाहिले होते. वर्णनात्मक निबंध, व्यक्तिचित्रणात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध, कल्पना प्रधान निबंध, वैचारिक निबंध. या 5ही प्रकारांवर आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये 5 निबंध येतात आणि तुम्हाला 1 निबंध लिहायचा असतो. 5 विषयांपैकी कुठलाही तुम्हाला जो आवडेल, जो तुम्हाला चांगला वाटेल, जो तुम्हाला जास्तीत जास्त लिहिता येईल. कारण आपण पाहिलं 300 शब्दापर्यंत आपल्याला 12वीला निबंध अपेक्षित आहे आणि मग तो निबंध तुम्हाला लिहायचा आहे. या 5 प्रकारच्या निबंधापैकी तुम्हाला 1 निबंध लिहायचा आणि त्याला तुम्हाला 10 गुण त्या ठिकाणी आहे. आणि ते करण्यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो की विद्यार्थ्यांनो, प्रत्येक प्रकारच्या निबंधाचे किमान 2-3 निबंध तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीत लिहून ठेवा. नंतर आम्ही तुम्हाला ते तुम्ही लिहिलेले 10-15 जे निबंध असतील ते तपासून दिले जातील, चेक केलं जाईल, ते कसं लिहिलं वगैरे काय पाहिलं जाईल त्या ठिकाणी. आणि मग तुमचा निबंध निश्चितपणे. आणि म्हणून आपल्याला हे सराव कौशल्याला का निबंध लेखनाचा विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचा सराव करणं गरजेचं आहे. मग निबंधाची सुरुवात कशी करावी, निबंधाचा समारोप कसा करावा, एकाच वेळी निबंधामध्ये कोणकोणते मध्यमुद्दे वगैरे विस्ताराचे कोणते त्या ठिकाणी घेतले जावे, चांगल्या प्रकारचे निबंध लेखनाला त्या ठिकाणी
तुमची वाक्यरचना वगैरे, तुमचे शब्द वगैरे प्रसंगाला धरून कशा पद्धतीनं राहतील. आणि या सगळ्या गोष्टींचा जर विद्यार्थ्यांनो तुम्ही सराव करत असाल, तुमचा चांगल्या प्रकारे सराव झालेला असेल, तर तुम्ही चांगल्या प्रकारचा निबंध लिहू शकतात. आणि म्हणून निबंध लेखनाची पूर्वतयारी करणे म्हणजे सर्वांगाने व्यासंगी होणे होय. नुसता निबंध लिहायचा म्हणून अभ्यास करायचा नाही वगैरे, तर तुम्ही त्या ठिकाणी उत्तम निबंध लेखनाची पूर्वतयारी करणे म्हणजे सर्वांगीण विकास होय किंवा व्यासंगी होणे होय. लेखन विषय क्रमाक्रमाने कसा फुलवता येईल, तो सुसूत्रपणे कसा मांडता येईल, त्यासाठी स्वतःचे शब्द, स्वतःची भाषा, स्वतःची शैली कशी विकसित करता येईल याचा विचार केला पाहिजे. आपण त्यासाठी चिंतन मनन केलं पाहिजे. आपले लेखन सहज, सुलभ, प्रभावी, अर्थप्रवाही शब्दात कसे होईल याकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. वाचकांना ते वाचावेसे कसे वाटेल हा विचार मनात सतत घोळू द्यावा. म्हणजे आपल्याला जर उत्तम निबंध लिहायचा असला तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तो निबंध टप्प्याटप्प्याने पुढं न्या. त्याच्यात चांगले शब्द वगैरे वापरा. तुमची स्वतःची भाषा असणं, विद्यार्थी मित्रांनो, आपली स्वतःची भाषा असणं महत्त्वाचं आहे. बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी काय निबंधाची पण कॉपी करण्याची इच्छा होते, अपेक्षितमधून वगैरे फाडून आणतो पान, ते परीक्षेत तसंच लिहून काढतो. आम्हाला लगेच एका सेकंदात कळतं ही त्या विद्यार्थ्याची भाषा नाही, ही अपेक्षितची भाषा आहे. तो मोठ्या कोणीतरी लेखकाने तो निबंध लिहिला आणि तो अपेक्षितवाल्याने टाकला. मोठ्या एखाद्या लेखकाची भाषा आणि तुमच्या भाषेत थोडा फरक पडणार ना, पण तुम्ही ते कॉपीराईट केल्यावर जैसे ते येणार. पण इथं मात्र काय म्हटलं की तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेत निबंध लिहावा, तुमची स्वतःची भाषा वापरावी, तुमचे स्वतःचे शब्द असावे, तुमची स्वतःची शैली त्याच्यात असावी. तुम्ही स्वतः चिंतन मनन त्या ठिकाणी केलेलं पाहिजे. आणि निबंधाची भाषा सहज, सुलभ, प्रभावी, अर्थवाही त्या ठिकाणी जर असली तर चांगल्या प्रकारचा निबंध विद्यार्थी लिहू शकतो 100% ही गोष्ट. आणि म्हणून विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारचे सगळे जे कौशल्य आहे ते निबंध लेखनाच्या पूर्वतयारीमध्ये आपल्याला वापरायची आहे. मग श्रवण कौशल्य असो, संभाषण असो, वाचन असो, लेखन असो, निरीक्षण असो, शब्दसंपत्ती विकास असो किंवा सराव असो, या सगळ्या. आणि निबंध फक्त मी अभ्यास केला निबंध लिहिला असं नाही. तुम्ही सुरुवातीपासून त्या ठिकाणी काय करतात, पेपर वाचतात, पुस्तकं वाचतात, कविता वाचतात, वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही चांगलं नॉलेज घेतलेलं आहे. आणि ते नॉलेज तुम्हाला निबंधामध्ये या सगळ्या कौशल्यांच्या अनुषंगाने उतरवायचं आहे. आणि तो एक चांगल्या प्रकारचा 300 शब्दापर्यंतचा निबंध तुम्हाला चांगल्या प्रकारे लिहायचा आहे. आणि जेणेकरून तो तुमच्या परीक्षकांना, तुमच्या वाचकांना 100% आवडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ही सगळी कौशल्ये विद्यार्थ्यांनो आपल्या अंगी उतरवणं अत्यंत गरजेचं आहे. उत्तम निबंध लेखन कसे करावे आपल्याला सांगितलं की उत्तम निबंध लेखन होण्यासाठी कोणत्या बाबी केल्या पाहिजे आपण. पहिली गोष्ट आहे आकर्षक सुरुवात, एकात एक गुंपलेले संयुक्तिक मुद्दे, परिणामकारक शेवट. आपली सुरुवात आकर्षक पाहिजे. निबंध सुरुवातीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. पहिल्याला परीक्षेत वाचल्याबरोबर कळलं पाहिजे का हा विद्यार्थी चाणाक्ष आहे, त्यांनी मांडलेले जे मुद्दे आहे ते अत्यंत बारकाईचे आहे, चांगले आहे. आणि मग तो त्या ठिकाणी त्या गोष्टी म्हणून आपण आणि सुरुवात केल्यानंतर एकात एक गुंतणारे मुद्दे त्या ठिकाणी असावे. निबंधाचा परिणामकारक तुम्हाला शेवट, तुम्ही काहीतरी संदेश दिला पाहिजे ना. तुम्ही सैनिकाबद्दल निबंध लिहितात, येणाऱ्या तरुण पिढीला मिलिटरीत जायचं आहे, सैनिक व्हायचं आहे, त्यांना काहीतरी संदेश द्या की मिलिटरीत जाण्यासाठी तरुणांनी काय केलं पाहिजे, सैनिक काय करतोय. आणि म्हणून असा जर शेवट असला तर तो परिणामकारक शेवट. निबंधामध्ये म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते इत्यादींचा सुयोग्य वापर करा. निबंधामध्ये एखादा तुमचा विषय आला, तिथं एखादी म्हण बसत असली टाकली पाहिजे, एखादा वाक्प्रचार बसत असला तो पण टाकला पाहिजे, एखादं तुम्हाला सुभाषित येतं, एखादं चांगलं वचन येतं, ते तुम्ही त्या
प्रसंगाला अनुरूप असं टाकणं. नुसतेच म्हणीन वाक्प्रचार टाकून बी चालणार नाही, त्याला तशा प्रकारची कंडिशन असली का मग त्या ठिकाणी अवतरणांचा गरजेनुसार आणि प्रमाणशीर वापर विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. त्यानंतर अर्थपूर्ण शब्दरचना असली पाहिजे. विद्यार्थ्यांची निबंध लेखनात अर्थपूर्ण शब्दरचना असायला हवी. त्या तुमच्या शब्दांना विशिष्ट प्रकारचा अर्थ असणं गरजेचं आहे. विरामचिन्हांचा आवश्यक तेथे वापर करा. आपले जे मराठीमध्ये असणारी जी सर्व विरामचिन्हे आहेत त्यांचा वापर केलाच पाहिजे. त्या ठिकाणी आपण वाक्य संपलं पूर्णविराम दिला पाहिजे. एका जातीचे शब्द वगैरे आले आहे पण स्वल्पविराम वगैरे त्या ठिकाणी दिलं पाहिजे. काही आश्चर्यकारक गोष्ट घडली उद्गारवाचक चिन्ह दिलं पाहिजे. म्हणजे आपला विरामचिन्हांचा आपला अभ्यास असला पाहिजे. ते केव्हा वापरायचे, कधी वापरायचे, काय तेही त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. त्यानंतर परिच्छेद रचना. विद्यार्थ्यांनो निबंध लिहित असताना परिच्छेद पाडणं खूप महत्त्वाचं आहे. पहिला प्रास्ताविकाचा सुरुवातीचा परिच्छेद, त्यानंतर मधला परिच्छेद, नंतर खाली परिच्छेद, नंतर शेवटचा वगैरे. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी काय मांडतात, नवीन मुद्दा मांडतात, परिच्छेद जर केला तर त्या ठिकाणी तुम्हाला काय सांगायचं आहे ते पटकन त्या ठिकाणी. पुढचं जे निबंधामध्ये कोणती गोष्ट आवश्यक आहे, लेखन नियमानुसार सुवाच्य लेखन करणे. आपल्या मराठीचं लेखन नियम आहे, काही नियम आहे, त्या नियमानुसारच त्या ठिकाणी आपण लेखन केलं पाहिजे. आपलं अक्षर सुंदर असलं पाहिजे, त्याच्यासाठी आपला सराव असला पाहिजे. आणि म्हणून व्याकरणाचे भाषेसंबंधीचे असणारे जे नियम आहे ते विद्यार्थ्यांनो तुम्ही काटेकोरपणे पाळून निबंध लेखनामध्ये त्याचा कौशल्यपूर्ण वापर कसा करता येईल ते पाहणं अत्यंत गरजेचं आहे. पुढची गोष्ट आहे प्रासादिक भाषाशैली. तुमची भाषा चांगली असली पाहिजे, तुमच्या भाषेत गोडवा असला पाहिजे, तुम्ही व्यवस्थितपणे त्या ठिकाणी बोलत असले पाहिजे. समोरच्याला तुम्ही काय मांडतात वगैरे त्या ठिकाणी म्हणजे तुमच्या भाषेला गोडवा असावा, प्रासादिक हा गुण त्या ठिकाणी असावा. आणि मग तुमचा निबंध, तुमच्या निबंधातली भाषाशैली अत्यंत सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. नंतरची गोष्ट आहे पाल्लाळ आणि पुनरावृत्ती होणार नाही याबाबत घेतली जाणारी दक्षता. खूप पाल्लाळ लावायचा नाही. खूप मोठं तुम्ही एखादं उदाहरणच 2 पानं लिहून ठेवलं, मग काय एका उदाहरणाला तुम्हाला 9 मार्क मिळणार आहे का? नाही. तुम्हाला एखादा दाखला वगैरे द्यायचा आहे तो छोटा, किंवा एकच गोष्ट वरच्या परिच्छेदात मांडली परत तीच गोष्ट तुम्ही शेवटच्या परिच्छेदात मांडत असाल तर ते सुद्धा योग्य नाही. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी जास्त पाल्लाळीक लावणार नाही. परत त्याच गोष्टी मी सांगणार नाही. मला नवीन मुद्दे, नवीन गोष्टी वगैरे त्या ठिकाणी सांगता आल्या पाहिजे. म्हणून पाल्लाळीक लावायचं नाही, पुन्हा त्याच गोष्टी मांडायच्या नाही. स्वतःच्या शब्दात अभिव्यक्त असावी. अन्य ठिकाणाहून मजकूर उतरवून काढलेला नसावा. आपला निबंध हा तुमच्या, मी सांगितलं ना, स्वतःच्या शब्दामध्ये तुम्हाला व्यक्त होता आलं पाहिजे. तुमचं काय असेल ते, तुमचं मोडकं तोडकं असू द्या, त्यालासुद्धा मार्क मिळू शकता. पण तुम्ही उसनं आणलं, चोरून आणलं, कॉपी केली आणि तीच जर उतरून काढली असल्या तुमच्या निबंधाला एवढं महत्त्व प्राप्त होऊच शकत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या निबंधामध्ये स्वतः व्यक्त, निबंधाचा प्रश्न ज्याच्यासाठी तुम्हाला काय वाटतं ते लिहा, तुम्ही व्यक्त व्हा. तुम्हाला त्या विषयाच्या संदर्भात तुमचं काय अनुभव आहे तो तुम्ही मांडा, त्या गोष्टी त्या ठिकाणी ठेवा. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, निबंध लेखनाची तयारी करत असताना उत्तम निबंध लेखन जर तुम्हाला करायचं असेल तर मी आत्ता सांगितलेल्या ह्या 8-10 बाबी ज्या आहे त्या अत्यंत बारकाईने तुम्ही बघणं महत्त्वाचं आहे. त्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने आपण विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर निश्चितपणे त्या ठिकाणी तुमचा निबंध उत्कृष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी समारोप. निबंध कसा लिहावा यासंबंधीचे विवेचन आपण आत्तापर्यंत केले. आपण निबंध लिहित असताना सगळ्या या गोष्टींचा अतिशय बारकाईने त्या ठिकाणी विचार करणं
महत्त्वाचं आहे. आणि आपण सध्या 12वीला आहात. 12वीच्या निबंधामध्ये कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी निबंध लिहिला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, निबंधाचा दर्जा तुमचा वाढला पाहिजे, तुमची भाषाशैली वाढली पाहिजे, तुमची उदाहरणं वगैरे वरच्या स्तराचे, की 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कोणत्या गोष्टी अपेक्षित आहे त्यांच्याकडून ते होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण निबंध लेखन करू शकतो. तुम्ही आता मी सांगितलेले निबंधाचे जे 5ही प्रकार आहे, प्रत्येक प्रकारामधल्या 2-2 निबंध तुम्ही लिहायचे आहे. वर्णनात्मक निबंध 2, व्यक्तिचित्रणात्मक निबंधाचे 2, आत्मवृत्तात्मक निबंध 2, कल्पनाप्रधान निबंध 2, वैचारिक निबंध 2, असे आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही 10 निबंध लिहून ठेवले पाहिजे. आणि त्यातून तुम्हाला परीक्षेला एखादा निबंध कसा येईल आणि चांगला लिहिता येईल ते पाहणं त्या ठिकाणी आहे. निबंधाविषयी आपण सविस्तर चर्चा या पाठामध्ये, या व्हिडिओमध्ये केलेली आहे. विद्यार्थ्यांनो, निबंधाची चांगली तयारी तुम्ही करावी हीच तुमच्याकडून या ठिकाणी अपेक्षा आहे. ओके.